बहिणीकडे आभार मानताय, आभार मानते। वाह वाह, थँक्यू, धन्यवाद। मीच बसतोय ते भगिनींना लखपती निधी बनवायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे हे केवळ पासबुक राहणार नाही, या पासबुकमध्ये पैसे देखील येत राहतील, तुम्हाला गॅरंटी देतो। आणि दुसरं, तुम्ही म्हणालात आम्ही तुम्हाला सक्षम केलं नाही, तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणून आम्ही इथे बसलो, म्हणून तुम्हाला सक्षम करू शकलो। तुमच्यामुळे तुम्ही सक्षम थोडं थांबूया का? आश्वासन दिले आणि ते 2 महिन्यात पूर्ण करून दाखविले। आणि मला सुद्धा 14 ऑगस्टला दुपारी 2:07 3,000 रुपये जमा झाले। आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आम्हाला असे पैसे दर महिन्याला मिळत लाडक्या बहीण। धन्यवाद साहेब, फार धन्यवाद। थोडंसं तेलगू आम्हालाही समजलं आणि थोडं तेलगू आम्हाला चौकटे आणून मूडू नालू येदू आलू तालुका धानोरा आम्हाला 3,000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले, त्यांचे मी धन्यवाद आहे। आशीर्वाद देता सगळ्या बायांना पैसा। आज आपल्याशी संवाद ज्यांनी साधला ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि ज्यांना आपण म्हणजे महिला आदराने आणि आपुलकीनं देवाभाऊ असं म्हणतो। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही अनोळखी योजना त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आपलं शासन यशस्वी झाले आणि आपण सर्व महिलांनी या ठिकाणी आपल्या खात्यावर या योजनेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 3,000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून असे 3,000 रुपये आपल्या खात्यावर जमा झालेले आहेत। म्हणून आपल्या तुम्ही जर आधी पण बघितलं तर मी कुठल्या बॅनरच्या ह्याच्याखाली मी रोज तशी पण गावं करतेय आणि तसं पण आता माझा मंगळागौर कार्यक्रम झाला, परवाला आम्ही भरत गणपती नावाचा पिक्चर दाखवला। सगळ्या बायकांना 3 दिवस 3 शो मोफत केलेले होते। काल तेरमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम मोठा झाला। आता आमची सगळ्या बायकांची प्रत्येक गटाला एक बस 60 बायका अशी तुळजापूरचे 10 गट आणि उस्मानाबादचे गट असं मिळून आमच्या 24 बायका 2 दिवस आम्ही नाशिकला ट्रिप येतो ज्योतिर्लिंगला। माझं काम अगोदर पण चालू होतं, खासदारकीचं तिकीट निघायच्या आधी आणि नंतर पण। मी महायुतीची उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडणुकीला उभे होते आणि अजूनही मी आहेत महायुतीचीच घटक आहे आणि माझं काम चालू आहे। म्हणजे आज हा जो सरकारचा निर्णय झाला याच्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्या तिघा पक्षांचा 3 नेत्यांचे आम्ही बहिणी आभार मानतोय। त्यामुळे हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात मी इन्व्हॉल्ड आहे। असं पक्षाचं कुठलं काही कार्यक्रमात मी अगोदर पण असं कुठल्याही पक्षात असताना इन्व्हॉल्ड नव्हते, किंवा मी पूर्वी राणादादा राष्ट्रवादीत असताना पण मी कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमांना वगैरे असं खाली स्टेजवर बसून करत होतो। पण माझं काम चालू होतं। आणि लाडकी बहिणीचं योजना 1 तारखेला रिलीज झाल्यापासून 3 तारखेला आम्ही रोज 2 गावं घेऊन महिलांच्या बैठका घेते की फॉर्म भरलेत का नाही, आणि एक सुद्धा बहीण आपली म्हणजे बाई वंचित महिला वंचित राहू नये। मोठ्या मोठ्या गावांमध्ये तेरसारख्या बेंबळीसारख्या प्रत्येक वॉर्डात मीटिंग घेतलेली आहे हे याच्यासाठी की फॉर्म भरले जावे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उस्मानाबाद या तुळजापूर तालुक्यात 1 नंबरला आहे, धाराशिव तालुका 2 नंबरला फॉर्म पैसे पडण्यात फॉर्म भरून घेण्यात। हे आम्ही कार्यकर्त्यांची पण मी मीटिंग लावली सगळ्या बूथ प्रमुखांची आणि फॉर्म भरून घ्यायला लावले। हे काम चालू आहे, फक्त त्याला कुठला असा हे नाहीये, तसं काही नाहीये।
कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. पण त्याही लांब लांबून बायका आल्या होत्या. सगळ्या जणी 3,000 रुपये खात्यावर पडल्यामुळे खूप खुश आहेत. काल मी देवपुरवणीमध्ये गेले होते, तिथं बायकांचा पहिल्यांदा सत्कार केला खात्या पडल्यावर. इतक्या खुश होत्या त्या. आणि मी म्हटलं काय घेणार आहे तुम्ही या पैशामधनं, तर त्या म्हणाला आम्ही साडी घेणार आहोत. सगळ्या जणी म्हणाल्या आम्ही साडी घेणार आहोत. साडी घेणार का काय घेणार हा विषय नाहीये, पण स्वतःच्या निर्णय घेऊन पैसे पडले म्हणून स्वतः त्या ठरवतायत. मला जरी साडी घ्यायची असेल तरी मला दादांना विचारावं लागतं की साडी घेऊ का, पैसे द्या. आपला स्वतःचा पगार आल्यानंतर बायका स्वतः निर्णय घ्यायला लागल्यात. रुपाली शेंडगे तुगावच्या तिचे 3,000 रुपये विड्रॉ करून पायाचे पैंजण घेतले पायातल्याचे, आणि ती नवऱ्याला म्हणाली की जो माझा भाऊ लांब लांबचा माझा संबंध नाही त्यांनी मला 3,000 दिले आणि पैंजण घेतले, तुमच्यावर 12 वर्ष काढले, तुम्ही मला काय घेणार. तर तिच्या नवऱ्याने तिला 3च्या जागी 3,000 30,000 म्हणून सोन्याचे तिने कानातले घेतले. हा जो आत्मविश्वास बायकांमध्ये वाढलाय. आतापर्यंत बायका काम खूप करत होत्या, पण घरात काम करणाऱ्यांना पगार नव्हता. एक दिवस जर पुरुषांना बायकांचं काम करावं लागलं तर दुसऱ्या दिवशी ते म्हणतील की सकाळी चहापासून झाडलोट, स्वयंपाक, कपडे धुणं, वाळत घालणं, परत ते घरात आणणं, रात्रीचा स्वयंपाक, दूध तापवणं शक्य नाही मुलांचं करणं. पण या सगळ्या कामाला पगार नव्हता आणि कुठेतरी बायकांना वाटायचं की आपण काहीच करत नाही, आपले नवरे पैसे कमवून आणतात, म्हणजे ते काहीतरी म्हणजे एक दुय्यम भावना, एक हीन भावना त्यांच्यामध्ये होती. मला वाटतं 1,500 रुपये ही छोटी अमाऊंट का असे ना, ते पण त्या बायकांसाठी खूप मोठी आहे. 18,000 रुपये वर्षाला आणि 5 वर्षामध्ये 90,000 रुपये एकनाथ शिंदे साहेब बायकांच्या खात्यावर टाकणार आहेत. ही गोष्ट खूप मोठी आहे. विरोधक म्हणत होते की 2 महिन्यापुरतच निधी असणार आहे हा, आणि येणारच नाही, एवढे पैसेच नाहीयेत. आज शिंदे साहेबांनी खात्यावर पैसा टाकून दाखवून दिलं की पैसे सरकारकडे आहे. आणि जर परत बायकांना आयुष्यभर जर हा पगार चालू ठेवायचा असेल तर त्यांना परत एकदा महायुतीच्या सरकारला निवडून देणं गरजेचं आहे, तर हा पगार अमर्यादपणे चालू राहील आयुष्यभर त्यांच्या. आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे त्यामुळे प्रचंड प्रतिसाद एकतर माता भगिनींचा आहेच, परंतु त्या 1,500 रुपयाचं महत्व इतकं मोठं आहे. त्याचं कारण असं आहे की पैसे खात्यावरती माता भगिनीच्या येतात आणि ते पैसे त्यांना पाहिजे तसे वापरता येऊ शकतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे एक वेगळी उभारी घेण्याचं बळ देखील मिळतं आणि त्यामुळे ते पैसे जे आहेत ते अमूल्य असे झालेले आहे. आपण सर्वांचा आनंद बघू शकता आणि मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी महत्वाची प्रभावी योजना ते सुरू केली. आज कार्यक्रमाचं काय आयोजन होतं? आज काय कार्यक्रम होता? आज देवाभाऊंचा कार्यक्रम होता. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार पूर्ण राज्यभर महिला एकत्रित येऊन मानत होत्या. त्याच पद्धतीने आपण धाराशिवचा कार्यक्रम इथे केरमध्ये आयोजित केला होता आणि कार्यक्रम जो तो सर्व भगिनींनी इथे बघितला, त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट होणार होते. तुम्ही त्यांना विचारलेलं जास्त बरं, पण प्रचंड आनंद, एक भावना की आपल्या पाठीशी कुणीतरी महत्वाचा व्यक्ती उभा आहे, आपलं सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही भावनाच वेगळी आहे. मी जास्त न सांगता मला वाटतं या माता भगिनींच्याच जे काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण टिपल्या तर जास्त योग्य राहील. मी त्यांना हे सांगतोय की भारतीय जनता पार्टीने ही योजना जी आहे ती इतर राज्यांमध्ये अतिशय यशस्वी राबवलेली आहे आणि ती चालूच आहे. त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना पूर्ण ताकदीने महायुती सरकार राबवणार आहे. केंद्रात आपलं सरकार आहे, आपल्या विचाराचं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे आणि येणारं सरकार देखील आपलंच असणार आहे. त्यामुळे हे जे काही योजनेच्या माध्यमातून पैसे लागतात ते पैसे मिळायला बिलकुल अडचण येणार नाही, कारण केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन 1,500ची रक्कम जी आहे ती वाढवण्याच्या बाबतीत आपले आदरणीय मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि आम्ही देखील पुढच्या काळात त्या अनुषंगाने पाठपुरावा करू. साधा माझा प्रश्न आहे की जे विरोधक आहेत आणि विरोधकाचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या जाऊन आपण विचारा त्यांच्या घरच्यांना की त्यांनी फॉर्म भरला का नाही, आणि उत्तर जर हो असेल तर त्या उत्तरामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. विरोधकांनाही कल्पना आहे की योजना यशस्वी आहे. विरोधकांना माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक वर्षांपासून ही योजना खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि माता भगिनींना याच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे, बळ मिळणार आहे आणि त्यामुळे विरोधक जे आहेत ते घाबरून गेलेत आणि खोटं नाटं बोलायचा प्रयत्न करतायत. परंतु माझ्या बहिणी ज्या आहेत
त्या खूप हुशार आहेत, त्यांना सगळं समजतं आणि योग्य वेळेस योग्य ते करून दाखवतील.